हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि आजचा ब्लॉग मी बाहेर बनवते कारण घरी मला जरा वेळ नाही भेटला, घाई झाले. बाजूला तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर तो गाईज सॉरी, खूप आवाज आहे. तर मी आजचा व्हिडिओ बनवते हळदीचा आणि मी चालले हळदीला. हळदीचे कपडे तर मी फॉलो नाही केलेत, पण नाही माझ्याकडे येल्लो कलर. माझ्या ऑफिसमधली मैत्रीण आहे, तिच्या हळदीला चालल्या आणि मी 2-3 महिन्यांनी माझ्या ऑफिसमधल्या लोकांना सगळ्यांना भेटा, फ्रेंड्स लोकांना. तर या बघूया, तुम्हाला दाखवते मी की फ्रेंड्स लोकांसोबत किती एन्जॉयमेंट असते आणि खूप मजा येते. तर बघूया किती एन्जॉय करतो आम्ही. आणि मी सगळ्यांना भेटवते तुम्हाला आज. चला गाईज सोबत या. इथे मी आता उतरले ट्रेनमधून. काळी काळी दिसत असेल ना इथून बघा, काळी काळी. चला गाईज, लेट्स गो. आणि मी खूप एक्साइटेड आहे सगळ्यांना भेटायला आणि हळदीला सुद्धा. आणि या आपण हळदी एन्जॉय करूया. मी भेटवते तुम्हाला एकेकाला. आता सध्या इथे 2-3 जण आले, तुम्हाला शोधावं लागतील कुठे आहेत ते. या शोधूया आपण त्यांना सोबत. भेटल्यावरती भेटते मी तुम्हाला. बघा दोघं, आप दोनों ही इधर, बाकीचे कुठे आहेत? अरे हर्षल, कसं आहेस? सगळं तुम्ही आताच पोटभर खाऊन घेताय काय? अरे याचं नाव विसरलंय. सतीश भाई कैसा है? दिख ही नहीं रहा है. अभी दिख रहा हूँ. अच्छा है भाई तू है, नहीं तो मैं कैसे अकेले जाती. बस ना, नहीं दिख रहा है यार, तू दिख ही नहीं रहा है. हरू भाई. हाँ अभी दिख रहा है, अभी दिख रहा है. चलो एवढेच जण आहेत, बाकी किती रे? नयन भी केला गेले गेले पहिले जेवायचं, नंतर इथून कल्टी होईल. 2 मिनिटं आता कल्टी. भाई तुमचं लक्ष फक्त जेवायचंच आहे. गेले गेले पहिले जेवायचं. ये क्लीन दिख रहा है. अरे बोल ना, अभी कैमरे के सामने तो कुछ बोलता नहीं है भाई. कैमरा ठेवला की बोल. वही लक्ष आहे हमारा. क्या तुम्ही लग्नाला येणार आहे का? गाईज मला लग्नाला यायला जमेल का नाही माहित नाही, म्हणून मी हळदीला आले. लग्नाला यायचंय. मी येणार लग्न. कुठे यार, किती वेळ? वो आगे ही रहेगा. किधर आहे यार? किती वेळ यार. मुलींना बिनीना आणायचं, सगळे मुलं झाले. चला चला. अरे चल ना, का लाजतोय एवढा? का लाजतोय? इतका वेळ लावलायस मग? चल लवकर. तुमच्या लोकांची इच्छा होती मी व्हिडिओ बनवावे म्हणून. अरे यार अभी नयन रह गया. क्या लोग है. गोरा दिख रहा है रे गौरव, गोरा दिख रहा है. गोरा ही पैदा हुआ. नयन नयन आहे का अजून? यस नयन बाकी है. गाइस कुठे बघतोय बघा. अरे किधर देख रहा है भाई? ये तेरे बाल की वजह से कुछ दिख नहीं रहा है लगता है. कैसे है? चलो चलो यार, बहुत लोग हो गए. चलो चलो. माझा मॅनेजर, टीम लीडर. अरे व्हिडिओ हाय हाय बाय तर करा. कलर घेऊन आलात काय? अरे मी मस्त भेटतोय. ग्रुप में डाला था पूरा चिकन मटन. हाय. अरे बापरे, ही कुठं आली? अरे ही कुठून आली काय? अरे तू उभी राहा. नाही भाई, कसा आहेस तू? गाईज हे लोक सगळे जॉब सोडलेले आज भेटलेत मला खूप दिवसांनी. आम्ही नाही सोडला जॉब, तू सोडला. अरे तू नाही सोडला का? मला बाकीचे हा हे काय काय लवकर आहे, काय काय सांगते. हाय कर. हाय 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 काय. आम्हाला इथे नवरीने वरती बोलवलंय. का बोलवलंय का माहित नाही. नवरी इकडे. अरे यार तुम्ही लोक, ए भाई यार तू जा, तू बाहेर जा, तू बाहेर जा. हे गो, हे नव्हतं बोलायचं वेड्या. एडिट हे धड नाही ते लोक. बस बस, तुझ्यावर दया आली त्यांना बस. अच्छा भाई गिफ्ट भाई. नवरा बायको आहे असं बोलायचं काय तर. अर्जुनला
बरोबर बरोबर बरोबर. नेक्स्ट नंबर याचा आहे. मुलगी असेल तर सांगा. काय मुलगी असेल तर सांगा याच्यासाठी. काय काम कार्य करायचंय बघायचं लग्नात. सो गाईज, त्या दिवशी हळदीनंतर मी आज भेटते. त्या दिवशी म्हणजे परवा हळदी झाली, त्यानंतर मी एवढी थकून आले की मला परत व्हिडिओ करायची हेच नाही झाली. आणि आज मी जाते शॉपिंग करायला, कारण आम्ही कुठेतरी चाललोय. मी ते तुम्हाला हळूहळू कळेल. आता सध्या आपण चाललोय मुंबईला. माझ्यासोबत माझी एक मैत्रीण आहे पूजा. तर चला जाऊया, सोबत जाऊया. तुम्हाला मी नंतर दाखवेन मी काय काय घेतलंय व्हिडिओच्या एंडला. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि स्टेट येऊन. चला निघूया. लेट नाही झालं आज टायमामध्ये. बरं झालं घड्याळ राहायला घालायचं. ओ माय गॉड. मी मस्तपैकी तयार झाले. थंडी चालू झालेली आहे. आज थंडी पडते थोडीशी, म्हणून मी जरा हे घातलं. दुपारची परत तिकडे ऊन नको पडायला. आणि मी चालले मुंबईला CST ला कॉजवेला. तर बघूया, खूप दिवसांनी चालले. बार्गेनिंग स्किल जरा कमी झाली आहे माझी. जमते का बघूया. चला लेट्स गो. सगळ्यात आधी आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. आणि कारण सकाळी सकाळी एवढं जातोय ना, परत दुपारी झालं ना की खूप गर्दी व्हायला चालू होते. आणि संडे आज, त्याच्यामुळे विचार केला की आता सकाळीच जाऊया. आणि मेगा ब्लॉग पण लागणार. काय प्रॉब्लेम आहे यार. मग सगळ्यात पहिला ब्रेकफास्ट करणार आहे आणि निघणार आहे. या पहिला ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला कोणतं स्टेटचं जास्त आवडतं मला ते सांगा. मला साऊथ इंडियन डिशेस खूप आवडतात. महाराष्ट्रीयन तर आवडतातच, पण साऊथ इंडियन पण खूप आवडतात. इडली, डोसा, मेंदूवडा. आता मी तेच असंच काहीतरी खाणार आहे. मसाला डोसा आलेला आहे, टेस्ट करूया आपण. ती येईपर्यंत आपण ती इथे नंबर लावला आहे त्याने दुसरा घ्यायला. तोपर्यंत आपण हे टेस्ट करूया. माहित नाही भेटलं पूजाची जवळची गप्पा चालू. पोचलेलो आहे आणि मस्त मस्त ज्वेलरी ते. हे बघ असंच आहे ना तुझ्याकडे से. वाव, 200 रुपये का पूरा सेट है. हा हा, हे असं पण छान वाटतं. चल तुझ्याकडे ऑलरेडी खूप ज्वेलरी आहेत. इससे ज्यादा मत लियो. बघू दे इकडे. ये सब 1000 का नहीं मिलता. इससे छोटा ही रहेगा. मुझे स्काई इसमें चाहिए. डार्क कलर मिलेगा. देखिए आप देखो पैसे काय एवढं घेतलंय. हा ना, मस्त आहे ना. गाईस, हे तुम्ही कधी खाल्लंय का मला कमेंट मध्ये सांगा. मस्त वाटतं. खूप मला आवडतं. तर गाईज, मी आता घरी आलेले आहे. खूप वेळ झालाय आम्हाला. 7 वाजले. सकाळी गेलो होतो आणि आम्ही खूप नाही शॉपिंग केले, थोडेफारच केले. तरी पण मी थोडेफार दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलंय एक्झॅक्टली. मी एकटीने घेतलं नाही सगळं, माझी मैत्रीण आहे तिने पण घेतलंय. तर सगळ्यात आधी आपण ह्या काय बोलतो वेस्टकोट ना. हा, वेस्टकोटच बोलतो. हा तेच घेतलंय. कितीला घेतलंय आपण? 300 रुपयाला घेतलंय. आणि आम्ही सकाळी प्राइस पण सांगायची असते ना. एवढं रिझनेबल घेतलं तर सांगायला नको. खरीच सांग. मी रिअल राहते बाई. नाही, 300 रुपयालाच घेतलं. उगाच कशाला खोटं बोलायचं तुमच्याशी मी. खोटं बोलू? सकाळी जायचं तुम्हाला मार्केटमध्ये आणि बोलायचं, बार्गेन करायचं. तेव्हाच बार्गेनिंग होणार आहे. बस, बाकी काही बार्गेनिंग नाही होणार. बस हे बघितलं, खूप मस्त आहे. मला जास्त नाही या गोष्टीमध्ये एक्सपिरियन्स नाही, त्याच्यामुळे मला कसं दाखवायचं कळत नाही. ह्याच्यामध्ये ना जरा फक्त प्रॉब्लेम हा आहे की इकडे काहीतरी खाली गडबड वाटते. काय गडबड वाटते मला कळत नाही, कारण हे माझं नाही, त्यामुळे मी जास्त लक्ष नाही दिलंय. काय गडबड वाटते पुढे जरा तू मी ते एक्सप्लेन करू शकतेस. काहीतरी गडबड आहे, मला एवढं कळत नाही. ह्याचे ना बटन्सचे डिटेल्स वगैरे खूप मस्त वाटत होते, म्हणून आम्ही घेतलं. बोला ऑफिससाठी होईल यूज. ऑफिसला तर मी आता सध्या नाही जाते, जेव्हा जाईन तेव्हा घालेन. हिचं आहे, मी नाही घालणार. नेक्स्ट आहे ट्रॅक पॅन्ट. कधी एअरपोर्टला जायची इच्छा झाली तर ट्रॅक पॅन्टला बोलते. एअरपोर्टला कधी जायची इच्छा झाली तर तेव्हा मी हे घालेन. त्यासाठी घेतलं यार. एअरपोर्टवर जायची इच्छा कधी पूर्ण होणार आहे मला नाही माहिती, पण ठीक आहे गाईस.
कधीतरी होईल. तुम्ही लवकर लवकर सबस्क्राईब करा, माझी इच्छा लवकर पूर्ण होईल. आणि हे कितीला घेतलं होतं हे आम्ही कितीला घेतलं होतं 350 नाही 400 ला घेतलंय. 400 ला घेतलं काय 400 ला घेतले मी पैसे नाही दिले मला ना आठवत. हे 400 ला घेतलंय आणि खूप मस्त फॅब्रिक वगैरे पण खूप चांगलं आहे. फक्त याचा नाडा दिसतो नाही, फॅशन आहे अजून. आम्ही त्या फॅशन पर्यंत पोहोचलो नाही, जरा मागे आम्ही. आणि ह्याला पॉकेट्स पण आहेत, तर तुम्ही याच्यात फोन, छोटं पॉकेट आहे यार, पैसे पडू शकतात त्याच्यातून. आणि खूप मस्त वाटतंय. बस झालं यार, एवढं सगळं मला नाही डिटेलमध्ये, तर तुम्ही गाईज ऍडजस्ट करून. नेक्स्ट माझ्या आवडीचं आहे. ओ माय गॉड, या हे लिननची पॅन्ट खूप मस्त. मला कधीपासून घ्यायची होती, पण मला कशी, मी ट्रायल नाही करून दाखवते कारण मी आता खूप दमून आले. मी ट्रायलचा एक वेगळा व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला दाखवेन. ही एक लिनन पॅन्ट घेतली. अरे कोण पूजा करते आज, पूजाचा टाइम झालाय, जाऊ द्या गाईज. ही पण खूप मस्त आहे आणि ही खूप खूप स्वस्त पडले मला. युजली घ्यायला गेलं ना ह्याची प्राइस 800-900 वगैरे असते, पण मी 350 रुपयाला घेतले. खूप बार्गेनिंग केले ह्याच्याबद्दल मी, कारण सकाळी सकाळी गेले तो देतच नव्हता, पण त्याला बोले ठीक आहे दे भाई, देना तो पडेगा. ह्याचा पण कपडा थोडा जाड आहे, ट्रान्सपरंट तर एवढं वाटत नाही मला. पूजा ट्रान्सपरंट तर वाटत नाही, चांगली आहे, कपडा पण ठीक आहे आणि इथे स्ट्रेचेबल, कोणी घालू शकतं. माझ्यापेक्षा जाडा, माझ्यापेक्षा बारीक लोक नाही घालू शकत. आणि हाय वेस्टेड आहे. एवढं तुम्ही आता मी किती वेळा बोलू ना. नेक्स्ट आणि हे आहे शर्ट. वाव, हे खूप मला आवडलेलं. बघता क्षणी आवडलेलं म्हणून मी घेऊन टाकलं. पण तरी पण सगळ्या ह्याच्यात ना मी बार्गेनिंग करूनच घेतलं, असं डायरेक्ट काही घेतलं नाही. याचे हात वगैरे सगळं बघून घेतलं, कारण लास्ट टाइम मी एक घेतलेलं ना त्याची पूर्ण वाटच होती, काहीतरी वेगळं बटन वेगळ्या साईडला, त्याला कुठेतरी कलर वगैरे लावला. त्याच्यामुळे तुम्ही कधी गेलात ना कॉजवे मार्केटला तर तुम्ही प्रॉपर बघून घ्या, कारण परत ते लोक रिफंड वगैरे करत नाहीत. आणि हे पण खूप सुंदर आहे, शर्ट वगैरे चांगलं आहे, लिननमध्ये. हे पण मला माहित नाही एवढं कोणत्या मार्केटमध्ये काय कपडे घेतात, पण मस्त आहे. याचे स्लीव्स वगैरे पण मोठे आहेत. तर मी आता लवकरच कुठेतरी जाणार आहे फिरायला, त्याच्यासाठी मी सगळे शॉपिंग केले आणि मी ह्या हिशोबाने केले की मी नंतर पण घालेन, कारण याच्या आधी मी गेले होते ना फिरायला तर सगळे शॉर्ट कपडे घेतलेले, तर ते कधी काय कामाला चालले नाही. त्याच्यामुळे मी जरा फुल घेतले, फुल म्हणजे घरचे पण काय बोलणार नाही, फुल. नेक्स्ट गाईज, त्याच्यानंतर हे शर्ट आहे, सेमच आहे, लिननमध्येच आहे. आणि हा कलर एक मला आवडला होता, खूप मस्त वाटतोय पिंक कलरमध्ये. थोडंसं व्हरायटी ट्राय केले. ऑफिसला घालायला पण छान आहेत हे शर्ट्स. आणि थोडासा हा ट्रान्सफर काय असतं, ट्रान्सपरंट आहे थोडंसं, त्याच्या सी थ्रू आहे आणि याच्यामध्ये स्मॉल साईज घेतले. सगळ्या साईज स्मॉलच आहेत, नाही फक्त पॅन्टीच्या साईज मोठ्या आहेत, वर शर्टच्या साईज स्मॉलच आहेत. काय सांगतात अजून, बस मला एवढंच येतं यार बोलतं, मला जास्त बोलताच येत. आता कपडे तर झालेले आहेत, एवढेच कपडे घेतले, याच्यापेक्षा जास्त कपडे नाही घेतलेत कारण बजेट फुल टाईट झाला माझा. त्याच्यानंतर आम्ही घेतला होता गॉगल्स दाखवते मी तुम्हाला. बघा, वाव, किती मस्त गॉगल आहे. हा गॉगल दिसतोय, खूप त्याला अशी बॉर्डर आहे ना, ही बॉर्डर मला खूप जास्त आवडली होती, त्याच्यामुळे आम्ही जरा हा चॉईस, आम्ही का बोलते सारखी, मी, माझी मैत्रीण पण होती. तर आम्ही दोघी जणी होतो म्हणून सारखी मी आम्ही बोलते. ती आता साईडला बसले, तिला असं जरा हे होत नाही. आणि याचा क्वालिटी वगैरे पण छान आहे आणि ते मस्त डिटेलिंग दिले. गुची ओरिजिनल तर नाही घेऊ शकणार म्हणून मी डुप्लिकेट घेऊन आले. गुचीच आहे नाही गुचीच नाही, मला माहित नाही कोणता ब्रँड आहे तो, तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला हा ब्रँड. आणि याचं मस्त वाटवतं ग्लास वगैरे, त्याच्यामुळे मी घेतलाय हा. आणि नाकावर ठेव जरा, नाकावर ठेवा, एवढा पण नाही ग, सॉरी. नाक छोट आहे माझं, त्याच्यामुळे ते डायरेक्ट खाली येतं. कसं दिसतंय तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. अजून एक गॉगल घेतलाय, गॉगल बोलतात, चष्मा बोलतात,
सॉरी नाही माहिती मला घ्यायचं. स्पेक्स सॉरी स्पेक्स इथे मला बाजूला गाईड करताय तसं मी बोलते, एवढी मी एक्सपर्ट नाही. आता हा दुसरा स्पेक्स आहे. वाव, हा मला खूप जास्त आवडला होता. खूप म्हणजे खूप. आम्ही 2-3 दुकानं सेमच बघितलं होतं, पण तिसऱ्या दुकानात घेतला. हे लोक हसून बॅकग्राऊंड मला खराब करतात. हा खूप मस्त वाटतोय. हा कुठे नाकावर घेऊ का डोळ्यांवरच घेऊ? तो बरोबर डोळ्यांवरच असतो. आणि असे मोठे मोठे स्पेक्स आहेत ना, मोठ्या चेहऱ्याचे लोकांना छान वाटतात आणि छोट्या चेहऱ्याच्या मला माहित नाही कसं वाटतं. त्यांनी घालून बघावे ना. मी काय सांगते, आरती येते का? तिचा छोटा चेहरा राहिला ना आता. तर गाईज मस्त आहे. आणि हा चष्म्याची प्राइस का नाही सांगते मी, मला विसरायला होते. ह्याची प्राइस होती 250. त्याने किती सांगितलं माहिती का? 450. काय ह्याच्यात नाही दिले आम्ही. आणि याची आहे 200. किती मस्त आहे यार, मला लय आवडलं. 100ला दिला असतं तर किती बरं झालं असतं. तर गाईज 2 चष्म्याचे आमचे गेले टोटल, आमचे नाही माझे. 2 चष्म्याचे गेलेत 450. चष्मेच सगळ्यात महाग भेटले यार. कपडे एवढे स्वस्त भेटलेत आणि चष्मे काय. चला बस झाले चष्मे. नेक्स्ट अजून काहीतरी घेतलंय मी. झालंय इथं आमच्या पण घरात पूजा चालू झाली. तर गाईज या आहेत आपल्या अंगठ्या रिंग्स. कारण ह्या रिंग्स बोलायचं कारण आहे माझं ह्याच्या मागे, कारण ह्याचा शेप जरा वेगवेगळा आहे आणि खूप मस्त मस्त शेप्स आहेत. त्याच्यामुळे म्हणून मी त्याला रिंग्स बोलते. तर मी तुम्हाला एक एक करून म्हणजे 2च आहे. वाव, किती क्यूट किती मस्त वाटतंय. एकदम असं रिच लोकांचा हात वाटतोय का नाही? हा का हात असा गेलाय? हाच बघा. बस झाली. ही कितीला घेतली होती आम्ही? 100 रुपयाला. स्वस्त आहे. 200. आम्ही लास्ट टाइम घेतली होती ना, तर काय बोलते म्हणजे अँटी टॅनिश याचा कलर नाही जाणार आणि त्याचा कलर गेला, त्याच्यामुळे आम्ही 100ला घेऊन आलो. आता अजून एक आहे, ती पण मस्त आहे. मी तुम्हाला दाखवते. सगळ्या गोष्टीचा आवाज येतो माझ्या घरात, लिफ्टचा पण आवाज येतो. बोलायचं दुसरी वाली रिंग तर मला एवढी जास्त आवडले ना. ओ माय गॉड, किती मस्त वाटते बघा. दिसते का त्याच्यात? ही पूर्ण मस्त. इथे पर्ल आहे आणि इथे काहीच नाही. इथे पण द्यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. असं सिम्पल पण छान वाटतंय. आणि अशा रिंग्स काय बोलतात त्याला? स्टेटमेंट रिंग्स किती मस्त वाटतात ना. मी फर्स्ट टाइम घेतल्यात अशा स्टेटमेंट रिंग. तर माझ्या सगळ्या अशा बारीकच असतात. का मी अशा बारीक घेते? म्हणजे एवढे हात छान आहेत आणि स्टेटमेंट रिंग पण छान वाटत. भले हातावरची केस दिसतात का? हा दिसतायत. काढायची ती. तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये की कोणती रिंग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली. आणि ह्याची प्राइस आहे 150. ही जरा महाग होती, जरा जाड होती, म्हणून ही जरा 150ला घेतली. जाऊ दे बोललो, तेवढं तर घेतलंच पाहिजे. आता हातातच ठेवते ना तुम्हाला दाखवायला. त्याच्यानंतर काय घेतलंय ते पण दाखवते. लास्ट बट नॉट द लिस्ट गाईज, हे वाले सॉक्स घेतले 100ला 3 असे बोलत होते. मग आम्ही लगेच लाईन लावली. स्वस्त होते ना. किती क्यूट ह्याच्यावर काय नाही, ह्याच्यावर पण काय नाही. क्यूट थिंग्स वरती. हा क्यूट थिंग्स ह्याच्यावरती मस्त फुलं आहेत. येलो कलर आहे का? ऑफ व्हाईट. सॉरी कलर ब्लाइंडनेस झालंय मला. आणि हा कोणता कलर आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मला नाही माहिती. हा कोणता कलर आहे? पिस्ता कलर आहे. आणि ते छोटंसं रोजचं फुल. तर गाईज हे 3 सॉक्स घेतलेत 100ला 3. स्वस्त पडले त्याच्यामुळे घेऊन टाकले. एकदाच वन टाइम मध्ये स्वस्तवालाच घ्यायचं असतं. काय जास्त घालत नाही आपण, काहीतरी घालतो. आणि ह्याच्यानंतर लास्टला खूप महत्वाची गोष्ट घेतली, ती तुम्ही नेहमीच कधीच मी वाचत नाही बुक, तरी पण मी घेतलं. एक बुक घेतलंय आधी, तसंच पडलंय. आणि हे दुसरं घेतलंय आणि ह्याचं नाव आहे द फॅमिली अपस्टेअर्स. 1 हाऊस 2 फॅमिलीज 3 बॉडीज. बघू आता हे वाचायला होते का नाही. मस्त बुक आहे. मला असं जरा वाटलं की ह्याच्यात काहीतरी असेल वाचण्यासारखं. तर गाईज लास्टला ही बुक घेतलेली आहे. बोलले कधीतरी माझा मूड झाला तर मी वाचेन. आणि मस्त बुक वाटते बघून. पण तुम्हाला अशी बुक वाचायची सवय असेल तर मला सांगा कोणतं चांगलं बुक आहे. मी ट्राय करेन कधी मला भेटलं तर घ्यायचं. आणि बघू, हे एवढं जाड बुक मी कधी वाचलं नाही. तर गाईज हे बुक 150 रुपयाला भेटलेलं आहे आणि खूप मस्त वाटते बुक वाचून. जरा जाड आहे, पानं लवकर होणार नाहीत वाचून. किती पानं आहेत बघूया आपण. 14. अरे मागे परत समरी असते. मागल लोक आहे त्या.
30-14 पाण्याची 451 पेजेसची बुक आहे ही. कधी वाचून होईल मला माहित नाही. त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टोरी सांगेन ह्याच्यात काय असेल स्टोरी सांगण्यासारखं. तर नाहीतर तुम्ही घ्या ही बुक आणि वाचा. मला एवढं आवडत नाही मला स्टोरी बिरी सांगायला. बस गाईज आजच्या पुरती एवढंच होतं. मी एवढं शॉपिंग केलेली आहे. याच्या अजून कोणती काय शॉपिंग केली तर मी तुम्हाला तर गाईज एवढंच होतं आजच्या पुरती. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.